एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये केलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मशिदी, मजार आणि दर्ग्याची उभारणी होत असल्याचं म्हटलेलं होतं। या अनुषंगाने सांगली आणि मुंबईच्या समुद्रात अशा पद्धतीने रातोरात अनधिकृत मशीद उभारल्या जात असल्याचे पुरावेही दाखवले। राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानंतर ठाण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा इथल्या डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीतल्या असलेल्या जागेवर अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीला आणलाय आणि याच डोंगरावर मुंब्रा देवीचं मंदिर आहे। पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारीत येतो। या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोल नाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामं करण्यात आलेली आहेत। या दर्ग्याची बांधकामं करण्यामागे वन विभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। अनधिकृत दर्गे हटवण्याची मागणी आता मनसेने केलेली आहे। मनसेने 15 दिवसांचा अल्टिमेटम देखील यासाठी दिलेला आहे। अतिक्रमण करत असलेले हे भूमाफिया नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होतोय। मुंब्रा डोंगरावर अनधिकृत मशीद उभारली जात असल्याचं मनसेकडून आता उघडकीला आणलं गेलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहीम परिसरातील अनधिकृत मजार विषयीची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अवघ्या काही तासात महानगरपालिकेने ही मजार हटवली आहे। पण या मजारच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला येणार का? तसंच सत्तेवर अंकुश ठेवण्याचा मनसेचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। दिवसा ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली, नवीन हाजी अली काय करणार? महिन्याभराच्या आत जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही। मग साला काय व्हायचं तर होऊन जाऊन देत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी माहीम परिसरातील मजारविषयी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। एका रात्रीत सूत्र हल्ली आणि गुरुवारी सकाळी कारवाईला सुरुवात झाली। माहीम परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। महापालिकेचे कर्मचारी जेसीबी मशीनसह अतिक्रमण असलेल्या ठिकाणी पोहोचले। सकाळी 8 वाजता अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाईला सुरुवात केली। मनसे अध्यक्षांनी दावा केलेला आहे की माहीम दर्ग्याच्या मागची ही जी बाजू आहे या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण महिन्याभराच्या आत तोडा, नाहीतर आम्ही इथं मंदिर बांधू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यानंतर आज आपण इथं आलेलो आहोत। स्थानिक आमदार असतील किंवा मनसेचे नेते असतील ते सुद्धा आज या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या जागेची पाहणी करणार आहेत। महापालिकेकडून ते अतिक्रमण हटवण्यात आलं, मात्र ती मजार फार जुनी असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला। हाजी अली तो बहुत साल पुरानी है और ये भी तकरीबन इतनी पुरानी जितनी हाजी अली है, इतनी पुरानी ये जगह भी इतनी पुरानी है। कैसा उनको पूरी इन्फॉर्मेशन निकालनी चाहिए थी कि इस जगह की के वो भी माहिम में शिवाजी पार्क भी रहते हैं राज सर, तो उन्हें भी पता है ये जगह के बारे में, और पता नहीं उन्होंने ऐसा बयान क्यों दिया। राज ठाकरेंच्या भाषणानंतर अवघ्या काही तासातच मुंबई महापालिका प्रशासनानं कारवाई केली। महापालिकेच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं समाधान व्यक्त केलंय। तर अतिशय विद्युत वेगाने प्रशासनाने हालचाली केल्या, त्या संदर्भातली कुठली रेड टेपिझम मध्ये न अडकता या संदर्भातली कारवाई केली। त्यासाठी प्रशासनाचं, सरकारचं, सर्वांचं मनपूर्वक, पोलिसांचं सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार टोला लगावला। बांधकाम काही नवीन नव्हतं, ते त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते, त्याच्या आधीपासूनचे बांधकाम होतं। राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मनसेची सत्ताधाऱ्यांची जवळीक वाढली आहे। पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। तसंच माहीम आणि सांगलीतील अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित करून आपली हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकरसह प्रणाली कापसे,
न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये सांगलीतल्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर अवघ्या काही तासात सांगली महानगरपालिकेला जाग आली. कुपवाडमधील अतिक्रमण तत्काळ काढण्याबाबत कारवाई करण्यात आली. सकाळी अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत ती 1.25 एकर जागा प्राथमिक शाळेसाठी राखीव असल्याचं सांगितलंय आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. आता या कारवाईनंतर शाळा कधी बांधणार हा सवाल सांगलीकर विचारतायत. सकाळी हे जे ट्रस्ट आहे ह्या ट्रस्टच्या सगळ्या आम्ही लोकांना सकाळी बोलवून पोलीस प्रशासनाने आम्ही बैठकही घेतली आणि त्यांना सूचनाही दिल्या की हे बेकायदेशीर असल्यामुळे त्वरित आपण ते काढून घ्यावं. त्या पद्धतीनं त्यांनी ते लेखी प्रोसिडिंग आम्ही सगळ्याची केलेली आहे आणि 4 वाजता इथे यायचं ठरल्यानंतर आम्ही आलो. तेही लोक आले. त्यानंतर जे काही अवैध बांधकाम आहे ते स्वतःसुद्धा काढून घेत आहेत. त्यांचं कुठल्याही गोष्टीचं नुकसान करावं महापालिकेची जरी भूमिका नसली तरी नियमबाह्य जे काही बांधकाम आहे ते काढणं देखील आमची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं आम्ही करत सकाळपासून आम्ही या ठिकाणी मी माझ्या कार्यकर्त्यांसह इथं आहे आणि आयुक्तांना वारंवार फोन करून प्रशासनाशी बोलून पोलिसांशी बोलून इथं दबाव टाकून आता हे बांधकामावर हातोडा मारला गेलेला आहे. आम्ही समाधानी आहे आणि हे अनधिकृत काम आता जवळजवळ काढायचं संपत आलेलं आहे आणि या बाबतीत खरंच सन्मान्य राजसाहेबांचे आभार इथल्या स्थानिकांनीही मांडलेले आहेत. 2019 पासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस गुरुवारी एकत्र विधिमंडळामध्ये आले. आधी महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिवसेनेतल्या फुटीनंतर एकमेकांवर निशाणा साधणाऱ्या या दोन्ही नेत्यांना एकत्र येताना पाहून राजकीय चर्चांनाही उधाण आलं. गेल्या 3 वर्षांपासून कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांसमोर आले. मराठी भाषा भवनासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी एक बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी विधिमंडळात एकत्र प्रवेश केला. या प्रसंगी दोघांमध्ये काही हास्य विनोदही झाले. पण फडणवीसांसोबतची भेट हा केवळ योगायोग असल्याचं सांगत ठाकरेंनी चर्चा फेटाळून लावल्या. मी आणि ते दोघंही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं. नाही असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे. म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का की काही हेतू पुरस्सरच ते करावं का. अहो त्या ठिकाणी उद्धवजी मी जेव्हा बाहेर उभा होतो तेव्हा गाडी थांबून माझ्याशी बोलले. याचा अर्थ आपण सुत नाही शिवाजी धाग्यावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न का करतोय असं सांगून माननीय एकनाथ शिंदेजींनी भाजप शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी सत्तेला पाठ दाखवली. त्यांचं कौतुक का कमी करताय तुम्ही. सोबत आगे हा योगायोग आहे. हा बातमीसाठी विषय नसेल तर मात्र हा खूप महत्वाचा विषय. ही विचारांची लढाई आहे. ही व्यक्तिची लढाई नाही आहे. तर त्याच्यामुळे आदित्य ठाकरेजी भेटले काय उद्धवजी भेटले काय आम्ही सगळ्यांशी बोलतोच ना. आता सभागृहामध्ये आम्ही विचारांवर भांडतो मुद्द्यांवर भांडतो. माननीय उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडलंय त्या विचाराच्या विरोधात आहोत आम्ही. ते सोडायला नको होतं. बाळासाहेबांचं नाव खराब केलंय असं त्यांचेच लोक म्हणतात. ते करायला नको होतं. पण हा भाग विचारांचा मुद्द्यांचा भाग वेगळा आणि व्यक्तिगत संबंधांचा भाग वेगळा. कारण व्यक्तिगत संबंध हे तर राहणार. आमदार वैभव नाईक हे शिवसेनेमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केलाय. शिवसेनेत गेल्यावर मालवण कुडाळ मतदारसंघातनं उमेदवारीची हमी न मिळाल्यानं वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेश लांबल्याचा दावा निलेश राणेंनी केलाय. मालवण कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबाचा दावा आहे आणि त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरच वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश अवलंबून असल्याचंही राणेंनी सांगितलं. एकनाथ शिंदेंना वैभव नाईक चोरून भेटले नाहीत हे नाकारणाऱ्या वैभव नाईकांनी कोणत्याही देवाला हात लावून हे सांगावं असं आव्हानही निलेश राणे यांनी दिलेलं आहे. जेव्हा वैभव नाईकाला विचारलं की बाबा येतोस काय आमच्या सेनेमध्ये शिवसेनेमध्ये, वैभव नाईकांनी सांगितलं की राणेंचं काय, राणेंना सांगा कुडाळ मालवणमधून जर ते नाही लढवणार
आणि तुम्ही मला खात्री दिली की मलाच तिकीट मिळणार कुडाळ मालवणमधून, तर मी 100% तुमच्याकडे येतो. हे बोलला का नाही हे एकदा वैभव नाईक ज्या मंदिरात सांगेल, जिथे बोलवेल, देवावर हात ठेवून वैभव नाईकांनी सांगावं की ही चर्चा झाली की नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात साखर कारखाना उभारताना त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले होते. आता पुन्हा एकदा शुक्रवारी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान हसन मुश्रीफांच्या ईडी चौकशीच्या विरोधात मुश्रीफ समर्थक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर हसन मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळेला काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. यानंतरची बातमी नांदेडमधली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस नेते शमीम अब्दुल्ला यांना आलेल्या ईडीच्या कथित नोटिशीमुळे आता एकच खळबळ माजली आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांवर ईडीच्या धाडी सुरू आहेत. या दरम्यानच आता काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना ईडीनं नोटीस पाठवल्याचं समोर आलेलं आहे. मात्र पाठवलेली ही नोटीस बनावट असल्याचा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केलाय. या नोटिशी संदर्भात ईडीच्या मुंबई कार्यालयात शमीम अब्दुल्ला यांनी चौकशी केली. मात्र चौकशीनंतर नोटीस पाठवली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. या बनावट नोटिशीबाबत शमीम अब्दुल्ला यांनी इत्रावा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. माजी आमदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय. हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल झाले. हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर के चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा घेणार असल्याचं समजतंय. भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याकडून दानवेंसह भाजपावर टीका होण्याची शक्यता आहे. तसंच गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हैदराबादमध्ये यांचा के चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन भारत राष्ट्र समितीमध्ये यांनी प्रवेश केला आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आगामी काळामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकी लढविण्याच्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक भव्य सभाचा आयोजन करण्यात येत आहे. त्या सभेमध्ये आणि त्या पक्षप्रवेश मेळाव्यामध्ये औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक नगरसेविका यांचाही देखील पक्षप्रवेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या निवासस्थानी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळेला ईव्हीएम विरोधात अगदी कोर्टात जाण्यापर्यंत विचार विरोधक करतायत. अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला हवीत असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. पहले कहते थे ये वन टाइम प्रोग्रामेबल चिप है, अब उन्होंने स्वीकार किया कि मल्टीपल प्रोग्रामेबल चिप है. ऐसे अनेक सवाल हैं जिनका उत्तर माननीय चुनाव आयोग से हमको मांगना है. सभी राजनीतिक दलों ने जो यहाँ मौजूद हैं उन्होंने इस पर सहमति व्यक्त की है कि हमें प्रश्न पूछना चाहिए, जवाब लेना चाहिए. हमारे दिमाग में एक भ्रम जो है उसे दूर होना चाहिए. जब भी मशीन में कोई खराबी आई हो वोट हमेशा बीजेपी को जाता है. तो ये भ्रम केवल राजनीतिक दलों की बात नहीं है, ये भ्रम जनता पे फैल चुका है और आज तक चुनाव आयोग ने जवाब नहीं दिया. तो हमने ये फैसला किया है, जैसे दिग्विजय ने बताया, शरद जी की सदस्यता थे, कि हम जाएंगे चुनाव आयोग के पास और उनको कहेंगे कि देखिए
ये बातें हम आपसे कई सालों से कर रहे हैं और ये हम आखिरी बार आपसे पूछने आए हैं कि आप इसके बारे में क्या करोगे। शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांची मोठी चर्चा जशी राज्यातल्या जनतेमध्ये दिसत असते तशीच ती राजकीय वर्तुळातही दिसते। पण सध्या पवारांच्या एका फोटोची चर्चा जोरदार रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलाय। हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो 40 ते 50 वर्षांपूर्वी असल्याचं सांगितलं जात आहे। या फोटोला सुळे यांनी नॉस्टॅल्जिया असं कॅप्शन दिलंय। या फोटोमध्ये शरद पवारांची चक्क फ्रेंच कट दाढी पाहायला मिळतेय। पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांची मोठी पसंती मिळतेय। मात्र याच वेळेला विरार ते चर्चगेट दरम्यान मीरा रोड स्थानकातून एसी लोकलचे दरवाजे उघडे ठेवूनच ही लोकल धावल्याची घटना समोर आलेली आहे। विरार ते चर्चगेट दरम्यानची एसी लोकल सकाळी मीरा रोड स्थानकातनं या लोकल रेल्वेचे दरवाजे बंद न होताच धावली आहे। यावेळेला दरवाजे बंद न झाल्याचा सायरनही वाजत असल्याचं दिसून आलं। यामुळे एसी लोकलमध्येच घामाघूम अवस्थेतच प्रवाशांना प्रवास करावा लागलाय। या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। यामुळे अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं आहे। लोणावळ्यातल्या एकविरा देवीच्या यात्रेला येत्या 27 आणि 28 मार्चला सुरुवात होतीये। या यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांच्या दक्षतेच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नियोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि एकविरा देवस्थानचे विश्वस्त पुजारी आणि पोलीस प्रशासन इतर शासकीय यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।